चलो आता आपल्याला बघायचं आहे परफेक्ट टेन्स हा टॉपिक. ठीक आहे, आता परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट गाईज? परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण काळ. ओके, आता हा जो काही परफेक्ट टेन्स आहे, आपण पहिल्यांदा सिंपल टेन्स पाहिलेत, राईट? सिंपल टेन्स मध्ये आपण काय यूज करतोय? निगेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय यूज करत असतो आपण? टू डू चे सुद्धा हेल्पिंग वर्ड यूज करतो, राईट? मोस्ट इम्पॉर्टंट हिंट आणि ट्रिक काय आहे? सिंपल टेन्स मध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बघताना आपण काय करतोय? टू डू चे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो, राईट? आणि टू डू चे हेल्पिंग वर्ड एक्झॅक्टली कोणकोणते आहेत? Which are the helping words of to be? Sorry, to do. Do, does. Simple present tense मध्ये. Did. Simple past tense मध्ये. Right? Yes. आणि most important thing. Okay? दुसरी कोणत्या टेन्स मध्ये आहे बघा? कंटिन्युअस टेन्स मध्ये. ठीक आहे, कंटिन्युअस टेन्स मध्ये तुम्हाला काय घ्यावं लागतंय तिथं? हेल्पिंग वर्ड टू बी चे घ्यायचे असतात कंटिन्यू. टू बी चे हेल्पिंग वर्ड बाकीच्या कोणत्याही टेन्स मध्ये तुम्ही युज करत नाही. फक्त कंटिन्युअस टेन्स मध्ये युज करता. ओके? आणि नेक्स्ट जे काही 12 टाईप म्हणते ना त्याबद्दल मी तुम्हाला बोलते. ओके, आणि नेक्स्ट जे काही टू हॅव चे हेल्पिंग वर्ड्स आहेत ते मात्र तुम्हाला कोणत्या टेन्स मध्ये बघावं लागतात? परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, जे की आता आपण घेणार आहोत. ओके, ठीक आहे. चलो, ह्या ज्या काही व्यवस्थित ट्रिक्स आहेत त्या तुम्ही ध्यानात घ्यायच्या. ओके गाइस, चलो. परफेक्ट टेन्स अँड परफेक्ट टेन्स. आता ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, परफेक्ट टेन्स. आपण प्रत्येक मुलाची टेन्सची कन्सेप्ट क्लिअर करून घेतच असतो गाईज. ओके, कारण टेन्स शिवाय तुम्हाला पुढं काही कळत नाही. टेन्स शिवाय तुम्हाला पुढं काही कळत नाही. तुम्हाला 100% प्रॉब्लेम येतात पुढं. ठीक आहे, एकदा की तुम्हाला व्यवस्थित टेन्स घेतले ना, तुम्हाला पुढं कोणत्याच टॉपिक मध्ये प्रॉब्लेम येत नाही. हा माझा रिझल्ट आहे. ठीक आहे, एकदा टेन्स घेतले का माझ्या डोक्याचं टेन्शन निघून जातं. मुलांना प्रॉब्लेम येत नाहीत. त्यामुळं प्रत्येक न्यू टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर मी टेन्स घेतेच. ठीक आहे गाईज, चलो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणता आहे? पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. आता हे बघा, त्यामध्ये काय असणार आहे फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. कशाची घेतोय आपण? कशाची घेतोय आपण हेल्पिंग वर्ब? जे की मी तुम्हाला आता जस्ट सांगितलंय. येस येस येस, व्हेरी गुड, दॅट्स राईट गाईज. कोणते? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव. हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव इन दॅट पर्टिक्युलर टेन्स. इन दॅट पर्टिक्युलर टेन्स हा झाला त्याचा जनरल फॉर्म्युला. ओके, हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस प्लस काय गेला तर इथं? पूर्ण काळ. पूर्ण काळ म्हणजेच V3. पूर्ण काळ. ओके, प्लस आता काय येणार आहे? ऑब्जेक्ट. प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजेच काय? कर्म. रिमेनिंग सेंटेन्स. ठीक आहे, आता हे बघा, सुनील सुनील वर्गामध्ये वर्गामध्ये इंग्रजी इंग्रजी बोलला आहे. क्रिया पूर्ण झालीये, राईट? बोलत आहे का? नाही. बोलेल का? नाही. बोलला आहे. बोलला आहे. ठीक आहे, काही लोक म्हणतील इथं पास्ट टेन्स आहे. नाही, क्रिया पूर्ण झालीये, पण टेन्स मात्र कोणता आहे? क्रिया कोणत्या काळात पूर्ण झालीये? प्रेझेंट टेन्स मध्ये कम्प्लीट झालीये, राईट? बरोबर. आता हे बघा, काय येईल मग? सब्जेक्ट काय आहे? सुनील. नेक्स्ट, व्हॉट विल बी हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव इन प्रेझेंट टेन्स? हॅज. ठीक आहे, हॅज. सुनील हॅज. सुनील हॅज. V3. स्पीक च काय होणार आहे? स्पोकन. स्पोकन. V3. ठीक आहे, सुनील हॅज स्पोकन. सुनील हॅज स्पोकन इंग्लिश इन द क्लास. इंग्लिश इन द क्लास. ओके गाइस, चलो. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला आहे का? इंग्रजी बोलला आहे का? व्हॉट विल बी द आन्सर? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला आहे का? येस, आता बरोबर आहे. हा, हॅज सुनील स्पोकन इंग्लिश इन द क्लास. हॅज सुनील स्पोकन इंग्लिश इन द क्लास, राईट? सुनील स्पोकन इंग्लिश इन द क्लास. ठीक आहे, नेक्स्ट. हे झालंय इंटरगेटिव्ह सेंटेन्स. नाउ वी हॅव टू टेक हिअर निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नाही. इंग्रजी बोलला नाही.
हम्म काय येईल आन्सर? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नाही. सुनील हॅज नॉट स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे. येस. हम्म सुनील वर्गामध्ये इंग्लिश बोलला नाही. सुनील हॅज नॉट और सुनील हॅझंट स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. दी क्लास. सॉरी. नेक्स्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नाही का? बोलला नाही का? व्हॉट विल बी द आन्सर? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नाही का? येस. हॅझंट सुनील स्पोकन इंग्लिश इन दी क्लास और हैज सुनील नॉट स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. ठीक है. स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. नेक्स्ट. ओके ठीक आहे. आता तुम्हाला होमवर्क काय असणार आहे जेव्हा तुम्ही नोट्स काढणार आहात तेव्हा इथं डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचंय. ठीक आहे. तुम्ही बनवायचंय स्वतः. सुनील वर्गामध्ये इंग्रजी का बोलला नाही. ठीक आहे. असंही बनवू शकता. हम्म चलो गुड क्वेश्चन. राईट गाईस बरोबर. राजेश सर तुम्ही मला परत एकदा क्वेश्चन विचारा. ठीक आहे. लेक्चरच्या एंडिंगला. ओके. किंवा मीच तुम्हाला जर माझ्या ध्यानात राहिलं तर तुमची कन्सेप्ट क्लिअर करेल. ओके. नो प्रॉब्लेम. राईट. याचा फोटो मी काढते. ठीक आहे काय. नेक्स्ट आहे पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. ओके. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला होता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला होता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला होता का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता का? ओके चल. नेक्स्ट. फ्युचर सॉरी पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला होता. ठीक आहे. सुनील काय येईल आता इथं? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला होता. येस. सुनील हॅड स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. येस. सुनील हॅड स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. हॅड स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला होता का? हम्म हॅड सुनील स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. नेक्स्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. येस. सुनील हॅड नॉट स्पोकन इंग्लिश इन दी क्लास और सुनील हॅडंट स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. येस. हॅडंट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता का? हम्म हॅडंट सुनील स्पोकन इंग्लिश इन दी क्लास और हैड सुनील नॉट स्पोकन इंग्लिश इन दी क्लास. ठीक है. लेट मी टेक वन फोटो अबाउट. नेक्स्ट टेंस इज
फ्युचर परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण भविष्यकाळ. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला असेल. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला असेल का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नसेल. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नसेल का? ठीक है, चल लेट्स स्टार्ट. पूर्ण भविष्यकाळ. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला असेल. व्हॉट विल बी द आन्सर? येस. इथं काय घ्यायचंय तुम्हाला? इथे काय घ्यायचंय? येस. Will have. Helping verb of to have. You have to take here helping verb of to have, guys. Okay? Yes. Sunil will have. Will have spoken English in the class. ठीक आहे? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला असेल का? हम्म. येस, बरोबर आहे सुलभा मॅम, प्रियंका मॅम, प्रिया मॅम, प्रीती मॅम. येस. That's right, guys. What will be the answer? Will Sunil have spoken English in the class? Will have spoken English in the class. ठीक आहे? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नसेल. हम्म. Sunil won't have spoken English in the class, or Sunil will not have spoken English in the class. Yes, Nikita ma'am. Yes, Nutan ma'am. Yes. चलो नेक्स्ट. आदिती मॅम. येस. सुलभा मॅम. येस. शैला मॅम. विल नॉट नाही, फक्त विल नॉट. ओके. विल नॉट तुमचं बाय मिस्टेक झालं तुमच्याकडून. देर इज नो प्रॉब्लेम. विल हॅव. सुजाता मॅम, दॅट्स रॉंग. दॅट्स रॉंग. सुनील वोंट हॅव. येस अश्वित सर, दॅट्स राईट. करेक्ट. काय लिहित आता? सुनील वोंट हॅव स्पोकन इंग्लिश इन द क्लास. ठीक आहे. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नसेल का? येस. ओंट सुनील. Won't Sunil have spoken English in the class, or will Sunil not have spoken English in the class? Have spoken English in the class. Okay, guys? चलो. Is there any doubt? Is there any difficulty? आता राजेश सरांचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, चलो. चलो. नो डाउट. एकदा याचा फोटो काढतोय मी. लेट मी टेक वन फोटो, guys. Thank you so much, Nikita ma'am. There is no doubt. Okay. हम्म. आता हे बघा, राजेश सरांचा एक प्रॉब्लेम होता. राजेश सर, प्लीज आस्क मी युअर क्वेश्चन वन्स अगेन. तुमचा क्वेश्चन परत एकदा विचारा बरं. राजेश सर, नो प्रॉब्लेम. चलो. ठीक आहे. उद्याच्या उद्या आपण कोणता टेन्स घेणार आहोत? तर उद्या आपण लास्ट टेन्स घेणार आहोत. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके गाइस?